नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी आता एका माझ्या क्लायंटकडे चाललेलो आहे पुन्हा एकदा SIP सुरू करण्यासाठी. या अगोदरचे तुम्ही व्हिडिओज माझे बघत असाल त्यावेळेस मी ऑफिसमध्ये असतो आणि ऑफिसमध्ये व्हिडिओज बनवून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींबद्दलचं नॉलेज देत असतो. तर बरेच लोक मला कॉल करतात, विचारतात की सर तुम्ही जेव्हा व्हिडिओज बनवता किंवा तुम्ही जे सांगता ते असं सांगता की जे असं एकदम मनाला भिडतं. तुम्हाला एकदम सर्वसामान्यांचे प्रॉब्लेम्स किंवा त्यांच्या काही ज्या अडचणी असतात किंवा त्यांचे काही प्रश्न असतात ते तुम्हाला लगेच समजतात आणि तुम्ही त्या भाषेमध्ये बोलता. त्यामुळे आम्हाला एकदम मनाला पटतं आणि असं वाटतं की नाही आम्ही पण SIP करायला हवी किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी. तर मला हे सगळं का अनुभवता येतं त्याला कारण म्हणजे मी फक्त ऑफिसमध्ये बसून फक्त तुमच्यासाठी व्हिडिओज बनवत नाही, तर मी ग्राउंड लेवलवरती आहे ना कामसुद्धा करत असतो. म्हणजे बऱ्याच लोकांना म्युच्युअल फंडमध्ये SIP करायची किंवा इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर त्यांना एक गायडन्स देणं. आणि हा माझा काही पार्ट टाईम जॉब नाही आहे. मी एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे आणि हा माझा काही पार्ट टाईम जॉब नाही आहे. तर मी एक फुल टाईम म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे जे डेली बेसिसवरती हेच काम करतो की लोकांना ॲडवाईस करणं, त्यांना मोटिवेट करणं, म्युच्युअल फंडबद्दलच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन सांगणं. आणि प्रत्येक वेळेस असं नाही होत ना SIP झालं म्हणजे माझं रिलेशन त्यांच्याबरोबर संपलं असं नाही. माझे सगळे जे क्लायंट आहेत त्यांना माहिती आहे की मी त्यांच्या किती टचमध्ये असतो. म्हणजे बरेच लोक तर असेही आहेत की जे त्यांचे इतर जे काही प्रॉब्लेम्स असतात ना की तेही माझ्याबरोबर डिस्कस करतात की सर मला एखादं घर घ्यायचं आहे तर काय करू, किंवा मला गोल्ड लोन करायचा, एमर्जन्सीमध्ये पैसे हवे तर म्युच्युअल फंडमधून इन्व्हेस्टमेंट काढून घेऊ की गोल्ड लोन करू. या आणि अशा अनेक गोष्टी असतात. त्या कन्व्हर्सेशनवरनं तुम्हाला जाणवलं असेल की आम्ही किती कनेक्टेड आहोत. त्यामुळे माझा हा जॉब जो आहे तो फक्त तुमची म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करून देणं नाही, तर तुम्हाला प्रॉपर गाईड करणं की कशाप्रकारे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी, कशाप्रकारे तुम्ही त्यामध्ये टिकायला हवं, ना की फक्त इन्व्हेस्टमेंट करायला हवी. तर आता मी ज्या क्लायंटकडे जातो आहे ना ॲक्च्युली त्यांची इन्व्हेस्टमेंट माझ्याकडे एक 6 महिन्यापूर्वीपासूनची आहे. आणि जेव्हा मी त्यांची इन्व्हेस्टमेंट सुरू करायला आलेलो इथे, मी आज आलेलो आहे बोरिवलीमध्ये, ते सांगायचं राहून गेलं. तर जेव्हा मी आलेलो ना तेव्हा त्यांचे काही कलिग्स होते, त्यांनाही म्युच्युअल फंडमध्ये करायची होती. पण त्यांना असं वाटत होतं की नाही म्हणजे जसं का म्युच्युअल फंडमध्ये सांगतात तसं काही होत नाही, किंवा मग हे पळून गेले तर, किंवा माझी इन्व्हेस्टमेंट मला नाही दिसली तर, मला काढता नाही आली तर, ये ना अशा अनेक प्रश्न त्यांच्या मनात होते. पण आता जेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांचं जे कलिग्स आहेत त्यांची इन्व्हेस्टमेंट कशाप्रकारे चालू आहे, कशाप्रकारे ग्रो होते, किंवा कशाप्रकारे ते रिपोर्ट डाउनलोड करत आहेत, कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट डाउनलोड करून पाहतात आहेत, पुन्हा टॉपअप कसे करतात आहेत, तर आता त्यांनाही असं वाटतं की आम्ही पण इन्व्हेस्टमेंट करायला हवी. तर त्यांचीच इन्व्हेस्टमेंट आज सुरू करण्यासाठी मी इथे बोरिवलीला आलेलो आहे. आणि पुढे जर शक्य झाल्यास तुम्हाला तेही दाखवेन की त्यांना काय काय क्वेश्चन्स आहेत अजूनही जे ते मला विचारतील आणि तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्नही करेन. तर चला जाऊयात तिथे. तर जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मी क्लायंटला भेटायला आलेलो, तर आता त्यांच्याबरोबरचं पूर्ण डिस्कशन झालेलं आहे आणि त्यांच्याबरोबर बऱ्याच गोष्टी आम्ही डिस्कस केल्या. मला त्यांना दाखवता आलं नाही कारण की इन्व्हेस्टमेंट ही अशी गोष्ट आहे ना की जी तुम्हाला दाखवता येत नाही. बऱ्याच लोकांना आपली इन्व्हेस्टमेंट कुणाला सांगणं किंवा त्याच्याबद्दल बोलणं आवडत नाही, कारण की आपल्याच नातेवाईकांमध्ये बरेच अशी लोकं असतात की ते आपल्याला बोलतात अरे बापरे याच्याकडे एवढे पैसे आहेत आणि हा एवढी इन्व्हेस्टमेंट करतो आहे वगैरे वगैरे, ह्या गोष्टी होत राहतात. तर मला सांगायचं तुम्हाला हेच की आज त्यांच्याबरोबर काय डिस्कशन झालं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर सुरुवातीला जेव्हा त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सर मी सुद्धा इन्व्हेस्टमेंट केली आहे, ती पहिली तुम्ही बघा, पण प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे जशी इन्व्हेस्टमेंटमध्ये ग्रो व्हायला हवी होती तशी झाली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी स्टॉक्समध्ये थोडीशी इन्व्हेस्टमेंट केली, पण ती इन्व्हेस्टमेंटसुद्धा अशाच गोष्टींमध्ये केली की जे चांगले स्टॉक्स नव्हते असं मी म्हणेन, कारण की त्याच्यामध्ये सुद्धा ते मायनसमध्ये होते. तर यामधनं एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नॉलेजची गरज नाही. तुम्हाला एका प्रॉपर गायडन्सने जर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट केली तर लाँग टर्ममध्ये ती जाते. आणि त्याचबरोबर तुम्हाला स्टॉक्समध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो ना त्यावेळेस आपल्याला बऱ्याच गोष्टींचं नॉलेजच नसतं. ती कंपनी काय करते, ती कशा प्रकारचे प्रोडक्शन बनवते, तिचा सेल्स किती आहे, तिचं प्रॉफिट किती आहे, तिचा रेव्हेन्यू कसा आहे, टॅक्स किती आहे, या सगळ्या गोष्टी
होत असतात, पण त्याबद्दलच्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. त्यामुळे आपण ती इन्व्हेस्टमेंट करतो आणि ती इन्व्हेस्टमेंट बरोबर आपण बऱ्याच गोष्टी आपल्याबरोबर घेतो. जर आपली इन्व्हेस्टमेंट मायनसमध्ये जात असेल, म्हणजे स्टॉक्समधली म्हणतो आहे मी, जर ती मायनसमध्ये जात असेल तर आपल्याला टेन्शन येतं. कारण की रोज सकाळी आल्यानंतर आपण चेक करतो स्टॉक मार्केटमध्ये आपले स्टॉकची प्राईस किती झाली आहे, काय झाले, आणि मायनसमध्ये जर असेल आणि लॉस झाला तर आपल्या कामावरती त्याचा इफेक्ट पडतो, त्याचबरोबर आपल्या मेंटल स्ट्रेसवरती पडतो आणि त्याचबरोबर आपली फॅमिली लाईफसुद्धा त्याबरोबर डिस्टर्ब होते. म्हणजे मार्केट चालू आहे आणि आपला लॉस दिसतो आहे आपल्याला, आणि त्याच वेळेस आपल्या वाईफने किंवा आपल्या घरातल्यांनी जर आपल्याला फोन केला तर आपण तो फोन रिसीव्ह करत नाही, त्यांच्यावरती चिडचिड करतो. या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर येतात. या सगळ्या गोष्टींपासून जर मुक्तता हवी असेल तर म्युच्युअल फंड हे एक चांगलं प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला एक पर्टिक्युलर अमाऊंट ठरवायची आहे. 10,000 रुपये, 5,000 रुपये, जी काय अमाऊंट आहे, 1,000 रुपयाने पण तुम्ही सुरू करू शकता. 1,000 रुपयाची SIP तुम्ही सुरू केली, तुम्ही टेन्शन फ्री राहिलात, तुमची फॅमिली लाईफ जगाल, तुमची पर्सनल लाईफ जी आहे ती जगाल, तुमची वर्क लाईफसुद्धा जगता येते आणि टेन्शन फ्री लाँग टर्ममध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड राहता. तर हेच माझं त्यांच्याबरोबर डिस्कशन झालं आणि आता त्यांची SIP वगैरे आम्ही सुरू करून त्यांची इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट केलेली आहे. तर आता मी त्यांच्याकडनं SIP त्यांची सुरू केली आणि त्यांच्याकडनं निघालो. बऱ्याच गोष्टी मला तिथे बोलता आल्या नाही. ज्या कॉमन गोष्टी आहेत ना, जे लोक इन्व्हेस्टमेंट करताना करतात, त्या गोष्टी म्हणजे कोणतेही नॉलेज नसताना स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं किंवा एखादा इन्शुरन्स घेणं किंवा कुठल्या तरी पतपेढीमध्ये 10 वर्षासाठी 15 वर्षासाठी FD वगैरे करणं किंवा RD वगैरे करणं, या गोष्टींमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्यामध्येच आहे ना त्यांना बऱ्याच वेळा लॉसही होतो. कारण की कोणतंही नॉलेज नसताना आपण इन्व्हेस्टमेंट करतो. पण लोकांना ही एक गोष्ट समजत नाही की इन्व्हेस्टमेंट ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला लाँग टर्मसाठी करायची आहे आणि ती करत असताना तुम्ही कुठल्या तरी एक्सपर्टकडनं जर ॲडवाईस घेऊन ती इन्व्हेस्टमेंट केली ना तर लाँग टर्ममध्ये त्याचे खूप चांगले फायदे तुम्हाला मिळतात. पण बऱ्याच वेळा लोक फक्त हा विचार करतात की अरे मी याच्याकडनं जर SIP सुरू केली, हा उद्या निघून गेला, ॲप बंद झालं किंवा मग माझे म्युच्युअल फंडमधले पैसे कसे दिसणार, कारण की म्युच्युअल फंड हे पूर्णपणे डिजिटल आहे ना. तर लोकांना हा प्रश्न पडतो. पण म्युच्युअल फंड जरी डिजिटल असलं तरी म्युच्युअल फंडवरती कंट्रोल करतं किंवा रेग्युलेट करतं SEBI आणि MFI. त्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट कुठेही जात नाही आणि जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करता ना ती तुमच्या पॅन कार्ड आणि आधार बेसवरती असते. तर ती इन्व्हेस्टमेंट आहे ना, तुम्ही भारतातल्या कुठल्याही राज्यामध्ये गेलात ना तरी तुम्हाला ती मिळणार म्हणजे मिळणार. फक्त तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर सांगायचा आहे, तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला ऑनलाईन पाहता येते, तुम्हाला रिडीम करता येते, विड्रॉ करता येते आणि हे चांगले बेनिफिट आहेत ना ज्याचे SIPचे किंवा म्युच्युअल फंडचे. कारण की जर आपण FD वगैरे केली ना तर आपल्याला लगेच ती विड्रॉ करताना त्रास होतात. पण तसं इथे नाही आहे ना, तुम्ही बसल्या बसल्या तुम्ही तुमची SIP रिडीम करू शकता, पैसे विड्रॉ करू शकता किंवा जर तुम्हाला ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस बँकेत जायची गरज नाही, तुम्ही कधीही पैसे त्याच्यामध्ये ॲड करू शकता. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लोकांना वाटतं की हे कसं काय होईल, पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं की मला ह्या गोष्टी का अनुभवता येतात, तर मी लोकांबरोबर काम करतो. मी फक्त काय म्युच्युअल फंडशी रिलेटेड यूट्यूबवरती व्हिडिओ बनवत नाही, तर ॲक्च्युली मी काम करतो. बरेच यूट्यूबर असे आहेत की फक्त यूट्यूबच्या अर्निंगसाठी यूट्यूबवरती व्हिडिओज बनवतात. म्हणजे असतं ना की यूट्यूबवरती व्हिडिओ केला आणि तो पोस्ट केला, त्याला खूप जास्त व्ह्यूज आले तर त्याच्यामधनं काहीतरी अर्निंग मिळते. तर तसं नाही आहे, ती अर्निंग मिळवण्यासाठी मी हा व्हिडिओज बनवत नाही, तर ॲक्च्युली मी ते काम करतो. त्यामुळे मला ह्या गोष्टींचं नॉलेज आहे आणि त्याच्यामधली एक्सपर्टीज आहे. तर हेच मला ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं होतं. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.